ज्यांना मतदारांनी मावळ मतदारसंघातून तब्बल 10 वर्ष संधी दिली त्यांना साधा कोरोनात बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत करताही आलेला नाही। अनेक प्रश्न या मावळ मतदारसंघात असून केंद्रांकडून ठोस योजना यांना आणता आलेल्या नाहीत। इथे तरुणांच्या हाताला काम नाही आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरू शकलेला नाही। केंद्र शासनाची जलजीवन योजना सपशेल फोल ठरली, मात्र यापेक्षा अधिक चांगलं काम आपण करू शकतो। मी काही आश्वासन द्यायला आलेलो नाही, पण जे बोलेल ते करून दाखवेन असा विश्वास इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला। कर्जत येथील आयोजित दौऱ्यावेळी ते बोलत होते। गेल्या 10 वर्षांमध्ये काहींच्यावरती आपण जबाबदारी दिली। माझ्या आमदार निवेदकाने देखील सांगितलं की आम्ही त्या व्यक्तीला परत कधी बघितलं नाही आणि अशा व्यक्तीला मत मागण्याचा सुद्धा अधिकार नाही, अशा पद्धतीने आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी देखील सांगितलं। म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्यांनी आपल्या या भागाचं नेतृत्व कसं असतं ज्याच्यावरती आपण जबाबदारी देतो किंवा ज्याला आपण आपलं काम करण्याची आपण त्यांना संधी देतो, तर त्या माणसाने कामाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरिकांच्या सुविधा, नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या नेतृत्वाचे असते। कारण की तुमच्या मतावरती ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि आपल्या भागातल्या नागरिकांना कशा नागरिक सुविधा देता येईल, आपल्या भागातील नागरिक कशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या तो सुलभ होईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। बंधूंनो, या ठिकाणी आपण जे उपस्थित आहोत मावळमधून आमचे वाघेरे साहेब हे इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे, म्हणून या मावळमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली लोकसभेची। मी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे मी जरूर सांगावंसं वाटतं, जसं काँग्रेसची तिजोरीवर भारतीय जनता पार्टीने डल्ला मारला आणि त्याला सील करून टाकलं की या पैशाचा जनहित कार्यासाठी किंवा इलेक्शनसाठी उपयोग होता कामा नये। म्हणजे काँग्रेसवर तो जसा अन्याय केलेला आहे त्याप्रमाणे आम आदमी पार्टीवर सुद्धा अन्याय केलेला आहे। तो म्हणजे असा, आम आदमी पार्टी जनतेचा टॅक्स घेऊन जनहित कार्य करते, त्या राज्याची जी प्रगती करायला पाहिजे ते करते। त्याचबरोबर लाईट मोफत देते, पाणी मोफत देते, हॉस्पिटल मोफत देते, या सर्व सुविधा, शाळा मोफत, या सर्व सुविधा देऊन सुद्धा जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जे ऑन ड्युटी काम करत असताना जे शहीद झाले त्यांच्या सुद्धा कुटुंबियांना 1-1 करोड रुपये दिलेले आहेत। आपल्याला प्रत्येक वेळेस हे प्रश्न लोकांना विचारले पाहिजे, अरबी समुद्राचं स्मारक झालं का? झालं का महाराजांचं स्मारक? आपण रायगडात राहतो, आपण इथं पेटून उठलं पाहिजे की ते स्मारक झालंच पाहिजे। ते स्मारक होण्यासाठी नुसतं खर्च दाखवत आहे, पण स्मारकाची एक वीट तरी रचली गेली आहे का? आज तुम्ही बघताय की ब्लॅक मनी बाहेर काढणार आला का? तो उलट जास्त भ्रष्टाचार वाढला। 15 लाख रुपये कोणाच्या खात्यात आले का? मला वाटत नाही कोणीच एवढं। स्मार्ट सिटी एक तरी झाली का? हे सगळे आपल्याला जुमलेबाज, म्हणजे एकदा बोलता त्यांचेच नेते बोलून गेले की इलेक्शन आले की असे जुमले होत असतात। आपण हे जुमले